कौलापूर ग्रामपंचायत युवा नेते भानुदास पाटील अध्यक्ष यांना सरपंच पदासाठी ग्रामस्थांची पहिली पसंती। सांगली जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांचे वेध सर्वत्र लागले आहेत। मिरज तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कौलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू सुरू झाली आहे। कौलापूरसाठी नुकतीच वॉर्डनिहाय आरक्षण सोडत पार पडली असून सरपंच पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे। आगामी लोकनियुक्त सरपंच पद हे सर्वसाधारण खुला पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या पदासाठी इच्छुकांची मोठी फळी तयार झाली आहे। सरपंच पदासाठी तीव्र रस्सीखेच आणि राजकीय चुरस पाहायला मिळत असली तरी सध्या गावातील राजकीय वातावरण आणि जनमताचा कौल पाहता कौलापूरचे लोकप्रिय युवा नेते भानुदास पाटील उर्फ अध्यक्ष यांना ग्रामस्थांमधून सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। तंटामुक्तीच्या माध्यमातून समर्थ नेतृत्व आणि सामाजिक वारसा भानुदास पाटील यांनी आपल्या पिताश्री स्व किसनबापू पाटील यांचा सामाजिक व राजकीय वारसा अत्यंत समर्थपणे पुढे चालवला आहे। कौलापूर गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी गावातील लहान मोठे वाद आपसात मिटवून गावात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण केले। तंटामुक्त अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत असतानाच त्यांनी गावातील गल्लीबोळांतील रस्ते, गटारी आणि इतर पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावून कौलापूरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे। त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलण्यास मोठी मदत झाली आहे। युवकांचे संघटन आणि जनमानसात प्रचंड क्रेज। गेल्या काही वर्षांत भानुदास पाटील यांनी केवळ विकास कामेच केली नाहीत तर स्थानिक नागरिकांच्या आणि विशेषतः युवा वर्गाच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। लोकप्रियतेची साक्ष काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण गावातील जनमानस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे पाहायला मिळाले होते, ज्यावरून त्यांची लोकप्रियतेची पकड अधोरेखित झाली। सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग, गावातील यात्रा, विविध सण, उत्सव असो वा सामाजिक उपक्रम, भानुदास पाटील यांच्या पुढाकाराशिवाय आणि सक्रिय सहभागाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही, अशी चर्चा रोजच्या व्यवहारात स्थानिक नागरिकांमध्ये ऐकायला मिळते। राजकीय जाणकारांचा व ग्रामस्थांचा अंदाज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दिलेला भक्कम आधार आणि गावात निर्माण केलेल्या सोयी सुविधांमुळे आगामी लोकनियुक्त सरपंच पदाच्या शर्यतीत भानुदास पाटील यांचे नाव आघाडीवर आहे। गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेला नेता म्हणून भानुदास पाटील अध्यक्ष यांच्याकडे पाहिले जाते। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कौलापूरच्या सरपंच पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल, अशी चर्चा राजकीय विश्लेषक आणि ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे। आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर आता कौलापूरच्या या आगामी निवडणुकीत नेमक्या काय घडामोडी घडतात आणि भानुदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाव कोणते नवीन वळण घेते, याकडे संपूर्ण मिरज तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे।